नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपल्या आजच्या आरीवर्कच्या 25व्या दिवशी तुमचं खूप-खूप स्वागत आहे. आज आपण एक सुंदर असं पॅचवर्क शिकणार आहोत. तर हा जो पॅचवर्क आहे तो मिरर वर्क, स्टोन वर्क आणि बीड्स वर्कने तयार केलेला पॅचवर्क आहे. तर आता आपण सुरुवात करूयात. डिझाइन आधीच मी कार्बन पेपरने ट्रेस करून घेतलेली आहे. आता याच्यावर मी जी पेन्सिल आहे तिच्याने पुन्हा एकदा गिरवून घेत आहे. म्हणजे जी डिझाइन आहे ती तुम्हाला व्यवस्थित आणि स्पष्टपणे दिसेल. जर तुम्ही माझी डे 1 पासूनची सीरीज पाहत असाल तर आजचा हा क्लास तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आता जो पिंक कलरचा स्टोन आहे तो इथे मी मिडल सेंटरला लावून घेणार आहे. तर या पद्धतीने मी सेंटरला तो आधीच लावून घेतलेला आहे. आता आपल्याला सुरुवातीला जरी थ्रेडचा आउटलाईन द्यायचा आहे. तर एका पॉइंट पासून इथे मी सुरुवात केलेली आहे आउटलाईन देण्यासाठी. आउटलाईन देत असताना आपल्याला टाका एकसमान टाकायचा आहे. कुठेही गॅप येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मध्येच मोठा किंवा मध्येच छोटा टाका असं टाकायचं नाहीये. सगळे जे टाके आहेत ते एकसारखे टाकून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आता इथे मी जे 2 आउटलाईन आहेत, तर तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये, त्या मी इथे टाकून घेणार आहे. तर आजच्या आपल्या पॅचवर्कसाठी आपल्याला काय-काय साहित्य लागणार आहे, तर मिरर पीसेस लागणार आहेत. गोल्डन जरी थ्रेड जो आता आपण वापरत आहोत. त्यानंतर गोल्डन कट पाईप्स आपल्याला लागणार आहेत. गोल्डन बीड्स लागणार आहेत. व्हाईट बीड्स आपल्याला लागणार आहेत. स्टोन चेन लागणार आहे. पिंक स्टोन्स जो आता आपण लावलेला आहे. रेड लीफ स्टोन आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर आरी निडल आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला आरी स्टँड. त्याचबरोबर आपल्याला गम सुद्धा इथे लागणार आहे. म्हणजे ग्लू सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. B7000 असेल तर तो आपल्यासाठी इथे बेस्ट आहे. आता बघा दुसरी जी आउटलाईन आहे, दुसऱ्या आतली जी आउटलाईन आहे ती इथे मी घेतलेली आहे. तिला आता मी चेन स्टिच जे आहे ते टाकून घेणार आहे जरी थ्रेडने. आता हे जे पॅचवर्क आहे त्याचा वापर आपण कुठे-कुठे करू शकतो. तर ब्रायडल ब्लाउज फ्रंट आणि बॅकमध्ये, स्लीव्हजवर सिंगल मोटिफ म्हणून, नेकलाईन डिझाईनमध्ये, लेहंगा वेस्ट, बेल्टवर सुद्धा आपण लावू शकतो. दुपट्टा बॉर्डर असेल आणि कॉर्नरवर, तसेच साडी बॉर्डर आणि पल्लू, तसेच कुर्ती, क्लच बॅग, डेकोरेटिव्ह फ्रेम, होम डेकोर आयटम्स आणि किड्स ड्रेसवर सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. तर याचा वापर बहुतेक सगळ्याच ठिकाणी होतो म्हणून हा खूप जास्त वापरात असलेला पॅचवर्क आहे. म्हणजे यासारखे आपण अनेक पॅचवर्क इथे बनवू शकतो. प्रत्येकाची डिझाइन ही डिपेंड करते आपण कशी बनवतो त्यावर. तर आता इथे एंड नॉट दिलेली आहे. आता बघा मध्ये जो भाग आहे तिथे आपण जिथे स्टोन लावलेला आहे तिथून आपल्याला बीड वर्क करायचं आहे. तर शुगर बीड्स घेतलेल्या आहेत. लक्षात घ्या जेव्हा-जेव्हा आपण आतून चेन स्टिच करतो तर चेन स्टिचच्या आतला भाग हा थोडा जो कापड आहे तो थोडा लूज पडतो. तुम्ही कितीही खेचलं तरी ते सरळ होत नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, शक्यतो सुरुवातीला बीड वर्क जे आहे ते आधी करून घ्यायचं आहे. आता इथे मला तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवायचं आहे म्हणून मी आधी चेन स्टिच दाखवली. पण सुरुवातीपासूनच आपल्याला जर तुम्ही सुरुवात करत असाल करायला पॅचवर्क, तर आधी तुम्हाला आतून सुरुवात करायची आहे बीड वर्कसाठी. तर इथे मी शुगर बीड्स लावून घेतलेले आहेत आणि एंड नॉट ही दिलेली आहे. शुगर बीड्स एकसारखे लावायचे आहेत आणि गॅप ठेवायचा नाहीये. आता ग्लू लावलेला आहे इथे मी B7000 आणि आपल्याला स्टोन चेन जी आहे ती चिकटवून घ्यायची आहे. तर व्यवस्थित चिकटवायची आहे. तिची जी दिशा आहे म्हणजे तिचं जे तोंड आहे ते स्टोनचं तोंड जे आहे ते वरच्या दिशेला आलं पाहिजे आणि व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे. शिवाय त्याचा जो टोक आहे वरचा ड्रॉप शेपचा तो देखील व्यवस्थित आला पाहिजे. आता ह्याला आपल्याला टाके टाकायचे आहेत. लक्षात घ्या टाके टाकायच्या आधी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे कारण तुम्हाला व्हिडिओ मी दाखवत असताना लगेच दाखवते, पण मी आधी ते सुकवून दिलं आहे. कारण तुम्ही ओल्या गमवर जर टाके टाकायला घेतले तर तुमची सुईला सगळं ते चिकटून जाईल आणि सुई पूर्णपणे अडकत राहील किंवा ते व्यवस्थित टाके येणार नाहीत. म्हणून आधी ते सुकून द्यायचं आहे आणि मग टाके टाकायला घ्यायचे आहेत. तर टाके कसे टाकायचे आहेत? तर आपण जसे स्टेप्स असतात त्या पद्धतीने आपल्याला टाके टाकायचे आहेत. म्हणजे एका चेनमधून काढलं की पुन्हा समोर, त्यानंतर पुन्हा पाठीमागे या पद्धतीने आपल्याला टाके जे आहेत ते टाकत जायचे आहेत. आता इथे मी चेन स्टिच जी आहे ती कंप्लीट करून घेतलेली आहे आणि एंड नॉट दिलेली आहे. आता पुन्हा मी इथे 2 चे जे बीड्स आहेत ते घेतलेले आहेत. आता पुन्हा हे जसा शेप आहे त्या शेप पद्धतीनेच मी इथे प्रॉपर टाकत आहे. प्लस याच्यामध्ये आपल्याला गॅप ठेवायचा नाहीये. तो व्यवस्थितच आला पाहिजे जो शेप आहे तो. म्हणजे काय होतं, की जी डिझाइन आहे ती तयार झाल्यावर व्यवस्थित दिसते. तर अशा पद्धतीने इथे आपल्याला जो कोना मात्र आहे ड्रॉप शेपचा तो व्यवस्थित तयार करायचा आहे. पाठीमागच्या क्लासेसमध्ये आपले हे सगळे पॉइंट्स अगदी डिटेलमध्ये झालेले आहेत. आता इथे मी एंड नॉट दिलेली आहे कारण हा भाग जो आहे तो इथे प्रॉपर कंप्लीट झालेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा आतला जो भाग राहिलेला आहे तिथे आता मी शुगर बीड्स लावणार आहे. त्यानंतर व्हाईट बीड्स जे आहेत ते लावणार आहे आणि स्टोन चेन. तर आता इथे मी
जी शुगर बीट्सची जी 2 लाईन्स आहेत, त्या आधी मी इथे टाकून घेणार आहे. तर टाका कसा घ्यायचा आहे? उलटा टाका घ्यायचा आहे. म्हणून मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं, की तुम्ही जर माझी आत्तापर्यंतची पूर्ण सीरीज बघितली नसेल, तर ती बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजायला सोप्या जातील. आता इथे मी स्टोन चेन जी आहे ती इथे लावून घेणार आहे. तर तिथे ग्लू गन लावलेला आहे मी आणि ती चेन जी आहे जेवढी पाहिजे तेवढी मी कट करून घेतलेली आहे आणि चिकटवून घेतलेली आहे. आता पुन्हा मी इथे जे आपले शुगर बीट्स आहेत त्याची लाईन टाकून घेत आहे. तर शुगर बीट्स टाकत असताना लक्षात घ्या तुम्ही एका वेळेस 2-2, 3-3 इथे टाकलं तरी हरकत नाही. पण टाका जो आहे तो पक्का घ्यायचा आहे. म्हणजे लूज किंवा गॅप ठेवायचा नाहीये. नाहीतर व्यवस्थित फिनिशिंगने तयार होणार नाहीये. तर मी 2 लाईन ज्या आहेत त्या बीड्सच्या इथे टाकत आहे. त्यानंतर स्टोन चेन घेत आहे. त्यानंतर पुन्हा जे बीड्स लाईन आहेत त्या 2 टाकून घेत आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 2 व्हाईट बीड्सच्या लाईन मी टाकत आहे. या पद्धतीने पूर्ण जो शेप आहे उरलेला, जो गॅप आहे तो इथे मी फिल करणार आहे. आता तुम्हाला जर पॅचवर्क करायचं असेल, तर तुम्ही फक्त शुगर बीट्स टाकू शकता पूर्ण भागासाठी किंवा फक्त तुम्ही व्हाईट बीट जे आहेत ते टाकू शकता किंवा फक्त कट पाईप टाकू शकता. तर अशा पद्धतीने आपण कसं बनवायचं हे डिपेंड करतं आपल्यावर आहे ते, की आपल्याला पॅचवर्क जो आहे तो कसा तयार करायचा आहे. तर या पद्धतीने स्टेप्स मी आता इथे फॉलो करणार आहे. आणि आता इथे व्हाईट बीट्सचे जे लाईन्स आहेत, म्हणजे जे व्हाईट बीट्स आहेत, त्याच्या ज्या 2 लाईन आहेत, त्यासुद्धा इथे मी कंप्लीट केलेल्या आहेत. लक्षात घ्या, मी टाका उलटा घेते. मी पुन्हा एकदा सांगते. आणि आता या पद्धतीने मी पूर्ण जो भाग आहे, तो आता इथे मी कव्हर करून घेणार आहे. संपूर्ण जो भाग आहे, तो स्टेप बाय स्टेप दाखवणं शक्य नाहीये, कारण यामुळे काय होतं, की व्हिडिओ प्रचंड मोठा होतो. पण स्टार्टिंग जी आहे ती तुम्हाला समजेपर्यंत तो पॉइंट मी थोडासा स्लोमध्ये दाखवण्याचा इथे प्रयत्न करत आहे. तर आता बघा मी एका लाईनमध्ये घेतलेलं आहे. तर याला मी आता शेपमध्ये म्हणजे कर्व्ह शेपमध्ये मी टर्न करत वळवत जातेय. जिथून सुरुवात केली आहे त्या पॉइंटला मी जाऊन थांबणार आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी जसं सुरुवात केली आहे, मी स्ट्रेट लाईनमध्ये घेतलं. त्यानंतर मी कर्व्ह शेपमध्ये पुन्हा घेत गेली आणि आता एंडला सुद्धा मी त्याच पद्धतीने स्ट्रेट लाईनला येऊनच थांबणार आहे. तर आता इथे मी स्टोन चेन लावून घेत आहे या पद्धतीने. तर जेवढी गरजेची आहे तेवढीच घ्यायची आहे आणि कट करायची आहे. उरलेला भाग व्यवस्थित चिकटवून घ्यायची आहे. जिथे आपण स्टोन चेन लावलेली आहे तिथे आपल्याला टाके टाकून घ्यायचे आहेत. कारण ती धुतल्यानंतर, वॉश केल्यानंतर निघण्याची शक्यता आहे. जर तुम्ही टाके टाकले तर ती निघणार नाही. म्हणजे काय, की आपण जिथे-जिथे स्टोन चेन लावतो, म्हणजे आपलं बॅक नेक असेल किंवा तुम्ही जिथे-जिथे स्टोन चेनचा वापर कराल, तिथे-तिथे तुम्हाला ती चिकटवल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्यावर टाके टाकायचे आहेत. टाके हे तुम्ही ज्या कलरचा फॅब्रिक आहे त्याच्याने किंवा तुम्ही जो आपला तंबूस थ्रेड आहे त्याच्याने सुद्धा टाकू शकता. टाके 2 पद्धतीने टाकले जातात. एक आरी निडलने आणि आपल्या नॉर्मल सुईने सुद्धा टाकता येतात. तर आता इथे हा पार्ट कंप्लीट झालेला आहे आणि मी एंड नॉट दिलेला आहे. आता आपल्याला कट पाईप घ्यायचे आहेत आणि जो भाग आहे त्याला कट पाईपने कव्हर करायचा आहे. तर जेवढा भाग आहे तेवढ्या भागाचे म्हणजे तेवढ्या भागात बसेल एवढे माझे जे कट पाईप आहे त्यांची साईज आहे. जर तुमच्याकडे एवढ्या साईजचे कट पाईप नसतील तर तुम्ही थोडे छोटे घेतले तर चालतील. फक्त त्याच्यामध्ये ते व्यवस्थित सेट होतील या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता मी सरळ जो संपूर्ण भाग आहे तो या कट पाईपने इथे कव्हर करून घेणार आहे. याच्यामध्ये टाका सुद्धा मी उलटाच घेतलेला आहे. लक्षात घ्या, टाके आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचे आहेत की तुमचा कट पाईप टाकल्यानंतर तो टाईट तिथे बसला पाहिजे, तो लूज नाही झाला पाहिजे. तर या पद्धतीने आपल्याला टाके टाकत घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आता मी संपूर्ण जो भाग आहे तो इथे आता कव्हर करून घेणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही बुटीक चालवत असाल किंवा आरी वर्कची ऑर्डर घेत असाल, तर अशा प्रकारचे पॅचवर्क जे आहे ते तुम्ही तयार करून स्टॉकमध्ये ठेवू शकता. आणि जेव्हा कस्टमर डिझाइन निवडेल, तेव्हा पूर्ण ब्लाउजवर वर्क करण्याऐवजी हा पॅच जिथे तुम्हाला स्टिच करायचा आहे, तिथे तुम्ही लावू शकता. म्हणजे याच्याने काय होतं, की तुमचा वेळही वाचतो आणि कामही सुंदरपणे दिसतं. आता जे कट पाईप आहे, ते मी जसा शेप आहे ड्रॉप शेपचा जसा त्या पद्धतीने मी इथे लावून घेत आहे. तर जिथे कमी पडेल तिथे मी छोट्या साईजचा जो कट पाईप आहे तो तिथे ॲडजस्ट करून लावणार आहे. फक्त आपल्याला गॅप सोडायचा नाहीये कुठे, या पद्धतीने आपल्याला लावायचं आहे. तर संपूर्ण भाग जो आहे तो इथे आपल्याला कव्हर करायचा आहे याच कट पाईपने. तर कट पाईप लावल्यानंतर याचा जो लूक आहे तो अतिशय सुंदर असा दिसतो आणि तयार झाल्यानंतर सुद्धा ते खूप सुंदर दिसतं. शिवाय ब्लाउजवर ज्यावेळेस तुम्ही हा पॅचवर्क लावाल, तर ब्लाउजचा लूक देखील अतिशय सुंदर असा दिसतो. आता हा जो पॅचवर्क आहे, त्याचे करण्याचे काय फायदे आहेत? एकतर आरी वर्कसाठी आपण जी डिझाइन निवडतो, ती करण्यासाठी बराच वेळ जातो. तर अशा वेळेस काय होतं, की आपण जर हे पॅचवर्क आधीच तयार करून ठेवले, तर तुम्हाला जर एखादी ऑर्डर आली असेल, तर तुम्ही डायरेक्टली हे जे पॅचवर्क आहे, ते तुम्ही तिथे
कट करून आणि लावू शकता. शिवाय तुम्हाला आणखीन जर काही डेकोरेशन करायचं असेल, तर तुम्ही ब्लाउजवर त्या पॅचवर्कला घेऊन करू शकता. दुसरं म्हणजे एकाच डिझाईनचे अनेक पॅचवर्क आपण आधीच तयार करून ठेवू शकतो. आणि तिसरा फायदा म्हणजे जर गारमेंट खराब झाली, म्हणजे एखादा कपडा, फॅब्रिक खराब झाला, तर पॅच जे आहे ते आपण वेगळं करू शकतो आणि पुन्हा दुसऱ्या फॅब्रिकवर लावू शकतो. आणि बुटीकमध्ये सुद्धा तुम्ही रेडी पॅच जे आहे त्याची जर मागणी असेल, म्हणजे याची मागणी दिवसेंदिवस जास्त असते, तर तुम्ही ते तयार करून ठेवू शकता. तर आता इथे बघा संपूर्ण जो पार्ट आहे तो इथे मी जे आपले कट पाईप्स आहेत त्याच्याने इथे कव्हर करून घेतलेला आहे आणि एंड नॉट सुद्धा दिलेली आहे. आता हे दोनही भाग कंप्लीट झाल्यानंतर जे ड्रॉप शेप्स आहेत तिथे मी आपले जे मिरर ड्रॉप शेप्स आहेत ते इथे मी लावून घेत आहे. तर व्यवस्थित लावायचे आहे. जसा शेप आहे त्या पद्धतीने लावायचा आहे. आता मी जे डिझाइन काढलेली आहे त्यावर जर मी लावायला गेले तर माझे ड्रॉप शेप थोडे छोटे पडतात. त्याच्यामुळे जर मी ते लावले तर ते व्यवस्थित बसणार नाही. म्हणून थोडं मागे-पुढे होत आहे. पण आपल्याला महत्वाचं काय की ते व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. व्यवस्थित दिसलं पाहिजे. इथे तुम्ही कुंदन बीड सुद्धा लावू शकता. तसेच बुट्टी सुद्धा करू शकता. डिपेंड करतं तुम्हाला डिझाइन कशी हवी आहे त्यावर. तर आता इथे मी 2 जे रेड स्टोन आहेत ते सुद्धा लावलेले आहेत आणि मध्ये ऑरेंज कलरचा सर्कल शेप लावलेला आहे. पुन्हा 2 ड्रॉप शेप घेतलेले आहेत मी मिररचे आणि जो ट्रायंगल शेप आहे तो आणि सर्कल शेप अशा पद्धतीने संपूर्ण भाग जो आहे तो मी कव्हर केलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आउटलाईन द्यायची आहे. तर तुम्ही इथे आउटलाईन जर देणार नसाल तर तुम्ही शुगर बीड सुद्धा लावू शकता संपूर्ण जो मिरर पार्ट आहे त्याला. आता इथे मी ऑलरेडी जी आउटलाईन आहे ती पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेली आहे. म्हणजे अंदाज येईल की आपल्याला व्यवस्थित जो शेप आहे तो आला पाहिजे, कव्हर करता आला पाहिजे. आणि आता इथे मी जरी थ्रेडने पुन्हा संपूर्ण जे शेप आहे त्याला इथे मी त्याच पद्धतीने कर्व शेप बघा आहेत इथे. तर त्या पद्धतीने मी आता आउटलाईन टाकून घेत आहे. तर जे पॅचवर्क आहेत याच्यामध्ये आता मी मध्ये सेंटरला पिंक ड्रॉप शेप घेऊन आणि मग नंतर जी डिझाइन आहे ती घेतलेली आहे. तुम्ही इथे जर तुम्हाला फिल करायचं नसेल तर तुम्ही फक्त जे बीड वर्क आहे ते सुद्धा करून आणि संपूर्ण जो पॅचवर्क आहे तो तयार करू शकता. आता बघा इथे मी शेवटपर्यंत इथे मी व्यवस्थितपणे प्रत्येक जो ड्रॉप आहे त्याला इथे आउटलाईन करून घेत आहे. जर तुम्ही इथे बीड वर्क केलं शुगर बीड्सचं, तर त्यानंतर ही जो लूक आहे तो अतिशय रिच असा तयार होतो. तर याचा जो उपयोग आहे तो आपल्या स्लीव्हजवर सुद्धा जास्तीत जास्त वापरला जातो. त्यानंतर आपला जो बॅक नेक आहे, आपण ज्यावेळेस आरी वर्क करतो, तिथे सुद्धा याचा वापर केला जातो. तर हे जे पॅच वर्क आहे ते आधीच तयार करून ठेवायचे आहे. आता बघा मी थोडासा जो गॅप आहे तो माझा तिथे थोडा स्किप झाला कारण व्हिडिओ व्यवस्थित रेकॉर्ड नाही झाला म्हणून तुम्हाला व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला. पण संपूर्ण पार्ट जो आहे वरचा तो कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर खाली जी आता आहे तिथून पुन्हा एकदा मी जो खालचा पार्ट आहे, तिथे मी आता व्यवस्थित जसा शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे त्या पद्धतीने जो टाका आहे चेन स्टिचचा तो इथे टाकून घेत आहे. तर टाके सुद्धा आपल्याला एकसारखे टाकायचे आहेत. जास्त मोठे छोटे टाके टाकायचे नाहीयेत. जसा टाका तुम्ही सुरुवातीला घ्याल त्याच पद्धतीने तुम्हाला शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे. तर अशा पद्धतीने आता इथे मी हा संपूर्ण जो भाग आहे तो इथे कव्हर करून घेतलेला आहे आणि आता शेवटी आपल्याला एंड नॉट जी आहे ती द्यायची आहे. ती कुठेच द्यायला विसरायची नाही जिथे आपलं काम पूर्ण होतं तिथे. तर अशा पद्धतीने आपलं जे पॅचवर्क आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आउटलाईन ही देऊन झालेली आहे. आपण इथं हे मिरर वर्क याच्यामध्ये जास्त वापरलेलं आहे. तर मित्र-मैत्रिणींनो, आज आपण हा सुंदर प्रीमियम मिरर पॅचवर्क पूर्ण केला आहे. तुम्हाला हा डिझाइन कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आरी वर्क शिकू इच्छिणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या क्लासमध्ये आपण नवीन टेक्निक शिकणार आहोत. ब्रायडल कलेक्शन मधली नवीन डिझाइन शिकणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.